मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जल प्रदूषणाची कारणे, परिणाम आणि उपाययोजना हा घटक घेतला. जल प्रदूषण कशा प्रकारे होतं, कोणत्या मार्गांनी होत असतं, कोणते असे मुख्य स्रोत आहे की ज्यामुळे जल प्रदूषण होत आहे, जल प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत चाललेली आहे, कोणत्या अशा मानवनिर्मित गोष्टी आहेत किंवा घटक आहेत की ज्यामुळे जल प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अशा सर्व गोष्टींचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे. मित्रांनो, आता आपला तिसरा जो प्रमुख प्रकार जो प्रदूषणाच्या बाबतीत आहे तो म्हणजे मृदा प्रदूषण अर्थात सॉईल पोल्युशन. मृदा अर्थात माती. माती आपल्या देशासाठी, शेतकऱ्यासाठी, प्रत्येक मानवासाठी आवश्यक असा घटक आहे. कारण ह्या मातीमध्येच तो आपल्या अन्नधान्याची लागवड करतो, उत्पादन घेतो, अनेक पिकांची किंवा अनेक भाजीपाल्यांची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांची निर्मिती करतो. मातीसारखा संवेदनशील घटक शेतकऱ्यासाठी व मानवासाठी दुसरा कोणताच नाही आहे. माती ही खूप महत्त्वाची आहे. याच मातीमध्ये तो अनेक प्रकारचे साधनं, अनेक प्रकारच्या घटकांची निर्मिती करून मानवाच्या उपयोगासाठी तो निर्माण करत असतो. तर ही माती किंवा ही मृदा नेमकी कशी तयार होते किंवा त्याचं निर्माण कसं असेल, तर मित्रांनो, याच मातीला मृदा अर्थात भौगोलिक भाषेमध्ये मृदा असे म्हणतात. तर या मृदेची निर्मिती अनेक प्रकारच्या खडकांच्या झिजेतून होत असते. म्हणजे झीज म्हणजे काय, वारंवार त्या ठिकाणी काहीतरी वारा वाहतो आहे, पाणी वाहतं आहे, काही नैसर्गिक संकटांमुळे किंवा काही नैसर्गिक स्रोतांमुळे त्या एखाद्या कणांमुळे घर्षण होऊन ते खडक फुटत आहेत. अशा प्रकारची झीज ही एक अवस्था आहे. एखाद्या खडकावर किंवा दगडावर जर सारखं पाणी पडत असेल तर त्या खडकाची हळूहळू जो वरचा थर असतो तो हळूहळू गळून पडतो, त्याची झीज होत जाते परिणामी, म्हणजेच तो कमकुवत होत जातो. पंढरपूरला असलेली विठ्ठलाची मूर्ती आपण जर पाहिली तर प्रत्यक्षामध्ये त्या मूर्तीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झालेली आहे. पांडुरंगाचे डोळे किंवा त्याचा चेहरा आणि त्याची संपूर्ण शरीरयष्टी ही थोडीशी झीज झाल्यासारखी, म्हणजे सारखं त्याच्यावर पाण्याचा, दुधाचा किंवा विविध प्रकारच्या घटकांचा अभिषेक करून त्याची झीज होऊन ती मूर्ती आता वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे सारख्या पातळ किंवा द्रव्य स्वरूपात ज्या काही घटकांची झीज होत चाललेली किंवा खडकांची झीज होऊन जे खडक फुटतात, तुटतात, ते वाहत जातात आणि परिणामी पुढे जाऊन ते खडक एका मातीच्या किंवा बारीक कणाच्या स्वरूपामध्ये तयार होत जातात. म्हणजे हीच मृदा आहे. मृदेत विभिन्न प्रकारचे खनिजे असतात, क्षार असतात, कार्बनिक पदार्थ असतात, हवा, पाणी इत्यादींचं एक निश्चित प्रमाण त्या मातीमध्ये आहे, त्या मृदेमध्ये आहे. मृदेतील वरील पदार्थांच्या प्रमाणात वेगवेगळ्या कारणांद्वारे बदल घडून येत असतो. म्हणजे खनिजे, क्षार, कार्बन, हवा, पाणी हा सर्व बदल घडून येत असतो. त्याचा मृदा प्रदूषण किंवा मातीचे प्रदूषण असे म्हटले जाते. म्हणजे या घटकांमध्ये जर काही विचलित आणि परिणामकारक जर बदल झाला, मातीमध्ये काही क्षार मिसळले गेले, काही नापिकीकरण होत असेल किंवा त्या पाण्याचा अयोग्य वापर होत असेल तर म्हणून माती ही प्रदूषित होत असते. भारतातील जी काही मृदा आहे, जी काही माती आहे, ही प्रदूषण मुख्यतः जमिनीच्या अयोग्य नियोजनाचा परिणाम आहे. या अयोग्य नियोजन किंवा व्यवस्थापनामुळे भारतातील एकूण जमीनपैकी 53% किंवा 14 कोटी हेक्टर भूमी ही 14 कोटी हेक्टर भूमीपैकी 60% भूमीवर मृदा संवर्धनाची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. म्हणजे 53% जमीन ही प्रदूषित आहे. 53% जमीन प्रदूषित असल्यामुळे म्हणजे विचार करा की 53% जमिनीमध्ये सुद्धा पिकं घेत आहेत, अन्नधान्याची लागवड होत आहे, परंतु जी सुपीकता किंवा जी उत्पादन क्षमता किंवा जी क्वालिटी ज्या धान्यांमध्ये पाहिजे ती या 53%मध्ये येत नाही. परिणामी कुठे ना कुठे त्या पिकांची किंवा त्या वापरत असलेल्या वाणांचं जे काही आहे ते काही प्रकार आहेत, हे संकरित वाण असतील किंवा हायब्रिड ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा भाजीपाला किंवा अन्नधान्यांची लागवड त्याच्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच अनेक घटक त्यामध्ये मिसळले जातात आणि म्हणून माती ही प्रदूषित होत असते.
NPK, नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅशियम, सल्फेट, वेगवेगळे प्रकारचे किती रासायनिक द्रव्य आणि खते आपण त्या मातीमध्ये मिक्स करतो, ते मिसळतो का आपल्याला लवकरात लवकर धान्य मिळायला पाहिजे, त्याचे उपयोग असतील, विविध प्रकारचे धान्याला कीड लागू नये, ते संरक्षित राहावे म्हणून आपण त्याचा वापर करतो. परंतु त्याचा परिणाम त्या मातीत असलेल्या घटक द्रव्यांना होतो आहे. ते घटक द्रव्य प्रदूषित होत आहे, परिणामी ती माती प्रदूषित होते आणि मातीत प्रदूषित झाल्यामुळे मातीतले क्षार कमी होत चालले, मातीतली सुपीकता कमी होत चालली, मातीत निर्माण होणारे जी काही उत्पादने आहेत त्यांची उत्पादन क्षमता कमकुवत होत चालली आहे आणि याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर सरळ होतो आणि म्हणून मानवाचं जे काही दीर्घायुष्य हे कुठेतरी कमी कमी होत चाललेलं आपल्याला दिसून येईल. आता मृदेच्या प्रदूषणाची जी काही कारणे आहेत मित्रांनो, ती आता आपण बघूया. आता सर्वात महत्त्वाचं आहे मृदेच्या प्रदूषणामध्ये पहिलं कारण दिलेलं आहे ते म्हणजे क्षरण क्रियेमुळे होणारे मृदेचे प्रदूषण. क्षरण म्हणजे काय की एक प्रकारचं वहन कार्य जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असतं. वहन अर्थात झीज होणं आणि झीज झाल्यानंतर झीज होणं किंवा क्षरण होणं म्हणजे खडकांचे तुकडे होऊन एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी वाहत जाणे, अशा प्रकारचं वहन कार्य किंवा क्षरण याला आपण म्हणतो. अनेक भौगोलिक कारकांचा सामूहिक परिणाम म्हणजे क्षरण क्रिया म्हटली जाते. क्षरण म्हणजेच काय की क्षरण क्रिया ही मातीची चोरी आणि लटकती मृत्यू आहे असे संशोधक गौरी असे आपल्याला सांगतात. म्हणून क्षरण क्रियेला कृषी आणि मातीचा महान शत्रू म्हणतात. क्षरण क्रियेमुळे कृषी क्षेत्रातील मृदेचा जो काही वरचा थर आहे हा काही वर्षातच नष्ट होत असतो. शिवालिक ज्या काही हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये काही ज्या डोंगर रांगा आहेत किंवा आपल्या काही ठिकाणी ज्या काही शिवालिक ज्या टेकड्या आहेत या डोंगरांच्या रांगांमध्ये जी काही अतिचराई केली जाते म्हणजे गुरंढोरांना त्या जंगलांच्या किंवा त्या डोंगराच्या प्रदेशात घुसवून तो चारा खाण्यासाठी, या अतिचराईमुळे दरवर्षी पावसाळ्यात 6 सेंटीमीटरचा जाडीचा थर तयार करण्यास निसर्गाला 300 ते 1000 वर्षांचा कालावधी लागतो. मातीचा वरचा थर खनिजे आणि कार्बनिक पदार्थांपासून तयार होत असतो. याच थरातून सूक्ष्म जीवजंतूंचा विकास होत असतो व याच थरात मातीची खरी उत्पादन क्षमता असते व या थरावरच पिकांचे किंवा वनस्पतींचे वाढ व विकास अवलंबून असतो. संपूर्ण भारतात क्षरण प्रक्रियेमुळे किंवा झीज या प्रक्रियेमुळे होणाऱ्या नुकसानीचे अनुमान लावणे तसे कठीण आहे. परंतु 1972मध्ये लावलेल्या अनुमानानुसार भारतातील 600 कोटी टन माती दरवर्षी क्षरण क्रियेमुळे नष्ट होत चालली आहे. ही माती आपल्याबरोबर 53,70,000 टन नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्वे वाहून नेली जातात. त्यावेळी या पोषक तत्वांची किंमत 700 कोटी रुपये होती. आज तर हे नुकसान फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण एकतर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे आणि या रासायनिक खतांचा भरमसाठ वाढ होऊनसुद्धा लोक रासायनिक खते घेतात आणि ती आपल्या शेतामध्ये आपल्या मातीमध्ये टाकतात आणि परिणामी क्षरण ही क्रियासुद्धा घडते आणि परिणामी माती प्रदूषित होते. अशा प्रकारच्या या क्षरण क्रियेमुळे किंवा झीज होऊन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असलेल्या विषारी प्रदूषकांमुळेच मातीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. दुसरं प्रमुख जे कारण आहे मित्रांनो ते म्हणजे वृक्षतोडीमुळे होणारे मृदेचे प्रदूषण किंवा जमिनीची धूप. निसर्गातील प्रत्येक वस्तू जिथे पृथ्वीवर अस्तित्व आहे त्या इतर वस्तूशी आणि एकमेकांशी संबंधित असतात. निसर्गातील एका घटकाला बाधा निर्माण झाल्यास किंवा नष्ट केल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम निसर्गातील दुसऱ्या घटकांवर होत असतो. अशाच प्रकारे वनस्पती आणि मृदा एकमेकांशी संबंधित आहे, त्यांचा एकमेकांचा जीव आहे. मृदेचा सतत उपयोग केल्यामुळे मृदेतील जैविक तत्त्व कमी होतात. म्हणजे मातीचा वारंवार जर आपण वापर करत आहोत, त्याच्या असंख्य प्रकारचे मिश्रणे त्याच्यामध्ये मिक्स करत आहोत, घटक टाकत आहोत, ज्यामुळे मृदेतील जैविक अजैविक घटकांचे असंतुलन निर्माण होते. ते संतुलन बिघडले गेलेले आहे. वनस्पती आपल्या वाळलेल्या आणि सडलेल्या पाचोळ्याच्या सहाय्याने मृदेला जैविक तत्वांचा पुरवठा करत असतात व मृदेचे संतुलन कायम ठेवण्यामध्ये वनस्पतींची भूमिका ही फार योग्य ठरत असते. वाळवंटी व अर्धवाळवंटी या प्रदेशामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात वनस्पतीची तोड केली जाते किंवा नष्ट केल्या जातात, अशा प्रदेशातील मृदेतील जैविक तत्व नष्ट होत चाललेले आहे, कारण त्या ठिकाणी मानवाची स्वार्थ वृत्ती आपल्याला ती कार्य करत असताना आपल्याला दिसते. काही वैज्ञानिकांच्या मते जेथे जेथे जंगले तोडली गेली आहेत अशा प्रदेशातील सेंद्रिय तत्व दरवर्षी 20 ते 60% काही न करता नष्ट होत चालले. म्हणजे जंगलेच नष्ट होत चालली तर मग अशा प्रकारच्या गोष्टी तर आपोआप नष्ट होतीलच. मृदेत सेंद्रिय पदार्थ असल्यास मृदेची पाणी धारण करण्याची क्षमता वाढत जाते.
सूक्ष्म वनस्पतींची वाढ होते. हे दोन्ही घटक पिकांसाठी अतिशय आवश्यक आहे. जर हेच जर नसतील तर मातीची सुपीकता, मातीची वाढ आणि मातीत रोवले गेलेल्या उत्पादनाची वाढ ही कमकुवतच होत जाणार आहे. वनस्पती तोडल्यामुळे जमीन उघडी पडते आणि परिणामी मुसळधार पावसामुळे मृदेचा वरचा थर मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जातो. वनस्पतींच्या नाशामुळे मातीची झीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र गतीने होत जाते आणि 100 वर्षात होणारी मातीची झीज ही एकाच दिवसात होते. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात वृक्षतोड किंवा जंगलतोडीमुळे मातीची धूप किंवा मातीचे प्रदूषण होत चाललेले हे यावरून आपल्याला लक्षात येईल. पुढचा जो महत्त्वाचं जे कारण जे सांगितलं आहे ते म्हणजे अति जलसिंचनामुळे मृदेचे प्रदूषण. अतिशय योग्य आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शेती जी केली जाते ती जलसिंचनाच्या स्रोतांमुळे किंवा जलसिंचनाच्याच उपयोगामुळे केली जाते. विविध प्रकारचे फिल्टर आहे, स्प्रिंकलर आहे, नंतर ठिबक सिंचन आहे, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे सिंचन पद्धती आपण प्रत्येक शेतकरी वापरत चाललेला आहे. आणि या सिंचनाच्या किंवा पाण्याच्या वापरामुळे मातीतली जी काही सुपीकता आहे, मातीतले जे काही क्षार आहेत, जे काही प्रोटीन्स आहे हे परिणामी अति जलसिंचनाच्या किंवा हे पाणी दिल्यामुळे ते वाहून जात चाललेलं आहे. परिणामी मातीची सुपीकता आणि माती प्रदूषित होत चालली, ती खराब होत चाललेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सखोल शेतीमुळे होणारे मृदेचे प्रदूषण. आपल्या देशाची लोकसंख्या वाढ ही फारच तीव्र गतीने वाढत चाललेली आहे, परंतु कृषीयोग्य जमीन मात्र मर्यादित राहिलेली आहे. या मर्यादित कृषीयोग्य जमिनीत वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करणे आवश्यक आहे. म्हणून मर्यादित कृषीयोग्य जमिनीतून वैज्ञानिक पद्धतीने जर शेती करण्यात आली तर याचा मोठा उपयोग आणि याचं प्रमाण आपल्याला चांगलं दिसेल. अन्नधान्य उत्पादन करावे लागेल, अन्नधान्याचा पुरवठा करावा लागतो. म्हणून जगातील अनेक देशात व विशेषतः भारतात सखोल पद्धतीने शेती केली जात आहे. सखोल शेती आणि अधिक उत्पादन या दोन्ही गोष्टी खतांच्या संतुलित उपयोगकारक आणि या सर्व गोष्टींवरच अवलंबून असते. परंतु खतांच्या योग्य पूर्ततेशिवाय सखोल शेती केल्यामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. कारण सर्वात जास्त खते आपण यामध्ये वापरत चाललेलो आहोत, वापरतो आहे. आणि या जास्त खतांच्या वापरामुळे या ठिकाणची जी काही जमीन आहे ही प्रदूषित होत चाललेली आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या उपयोगामुळे मृदेचे प्रदूषण. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशके वापराशिवाय आपण जमीन करूच शकत नाही, जमीन नांगरूच शकत नाही. हे तितकंच सत्य आहे. कारण रासायनिक खतांशिवाय कुठल्याही प्रकारची जमीन ही केली जात नाही, शेती केली जात नाही. कारण हे करत असताना रासायनिक खते आपल्याला टाकावे लागतात, कीटकनाशकांचा वापर केलाच जातो. कारण असंख्य प्रकारचे कीटक किंवा कीड त्या पिकांना लागू शकते, म्हणून ती लागू नये म्हणून शेतकरी किंवा व्यापारी याचा वापर करताना आपल्याला दिसतो. आणि हे शेतीसाठी किंवा त्या मातीसाठी, त्या मृदेसाठी अत्यंत घातक आणि चुकीचं आहे. कारण माती ही प्रदूषित होत चाललेली आहे ह्याच केवळ घटकांमुळे. आणि म्हणूनच कितीतरी जंतुनाशके, कीटकनाशके, रासायनिक खते या मृदेत मिसळल्या गेल्यामुळे मृदेचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. याच्यातले काही घटक अन्नधान्य किंवा भाजीपाल्याच्याच मध्ये येत असल्यामुळे परिणामी हे भाजीपाला खाल्ल्यानंतर मानवाच्या आरोग्यालासुद्धा धोका पोहोचत चालला आहे. हे भाजीपाला खाल्ल्यानंतर म्हणजे त्या माणसाचं पोट दुखतं, त्याला संडास लागतात, अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी त्याला जडल्या जातात आणि परिणामी त्याचं नुकसान होत जातं. अशा प्रकारे रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या उपयोगामुळे दिवसेंदिवस मृदेचं प्रदूषण हे वाढत चाललेलं आहे. भारतात रासायनिक खतांचे आणि कीटकनाशकांचे औषधांचे उत्पादन व उपयोग दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढत चाललेले, यांचे कारखानेसुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. ज्याचा दुष्परिणाम या जमिनीवर, या मातीवर, परिणामी या शेतीवर आणि पूर्ण शेती या अर्थव्यवस्थेवर होत चाललेला आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये मृदेच्या प्रदूषणात किती हे घटक विषारी आणि हानिकारक आहे आणि परिणामकारक आहे यावरून लक्षात येईल. आता पुढचा मुद्दा आहे मित्रांनो तो म्हणजे मृदा प्रदूषणाचे परिणाम. मृदा प्रदूषणाचे परिणामसुद्धा तशाच असंख्य आहेत आणि महत्त्वाचे आहेत. मृदेच्या प्रदूषणाच्या मानवी जीवनावर व वनस्पतींवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतो.
कीटकनाशके, जंतुनाशके आणि तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते व त्याच्या पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. जी आलेली पिकं उत्पादित केलेली पिकं असतात ती बाहेर विकायला काढली जातात आणि विकल्यानंतर ती पिके किंवा ती अन्नधान्य मानवाच्या घरात गेल्यानंतर त्याचा उपयोग अन्नासाठी केल्यानंतर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो आणि खूप मोठं नुकसान त्या मानवाला सोसावं लागतं. विविध प्रकारच्या औषधातील अनेक घटक अन्न सेवनाबरोबर मानवाच्या शरीरात जातात आणि परिणामी मानव आजारी पडतो. काही वेळेला जीव घेण्यासारखा आजारसुद्धा त्याला जडतो आणि परिणामी तो मृत्युमुखी पडत असतो. मृदा प्रदूषित झाल्यास मृदेतील पोषक तत्वे किंवा पोषक घटक पूर्णतः नष्ट होतात आणि त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर होतो. त्या अन्नधान्याच्या किंवा त्या जे काही उत्पादन किंवा जे काही भाजीपाला किंवा जे काही निर्माण होणारे जे काही उगवणार आहे त्याच्यावर होत असतो. जमिनीच्या क्षारपणामुळे व पाणी संचयनामुळे कृषीयोग्य जमीन नष्ट होत जाते किंवा तिचं कस पूर्णपणे खराब होऊन जातं किंवा ती बंद पडून जाते. शरणक्रियेद्वारे मृदेतील पोषक तत्वे वाहून जातात व त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होत असतो. अशा प्रकारे मृदा प्रदूषणाचा परिणाम असंख्य आहेत. महत्त्वाचेच मुद्दे आपण या ठिकाणी घेतले. मृदेच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम प्रत्येक व्यवस्थेवर होतो. जैवविविधतेवर होतो, मानवाच्या आरोग्यावर होतो, वनस्पतींच्या वाढीवर होतो, परिणामी वनस्पतींवर होतो आणि जैवविविधतेवर सुद्धा होत असतो. मग याच मृदा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील ही गोष्ट एक महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, पिकावर जे काही अनेक प्रकारची रासायनिक द्रव्ये फवारले जातात, या औषधांचा किंवा हे रासायनिक खतांचा वापर कमी करावा परंतु शक्यतो तो वापर टाळावा. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर जर शेतीमध्ये किंवा मातीमध्ये केला तर मातीची कस नाही तर मातीची आयुर्मर्यादा, मातीची वाढ, मातीची उत्पादन क्षमता, मातीची सुपीकता वाढत जाते. खाऱ्या किंवा क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात जिप्सम, पाणी आणि रासायनिक खत टाकावे. यामुळे अधिक असलेला सोडियम जमिनीत खोलवर जातो व मृदेचा वरचा थर हा कृषीसाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा वापर करून मातीचा जो काही वरचा प्राथमिक थर असतो तो कशा प्रकारे आपण सुधारवू शकतो याच्यावरून लक्षात येईल. शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसिंचन व्यवस्थेमध्ये सुधारणा कराव्यात. म्हणजेच कालवे असतील किंवा नाले असतील हे मजबूत सिमेंटचा उपयोग करून बांधावेत, जेणेकरून त्याचं पाणी मातीमध्ये जाणार नाही किंवा मातीतली घाण त्या कालव्यात किंवा त्या नाल्यांमध्ये जाणार नाही. वनस्पती भरपूर असणाऱ्या प्रदेशात वनस्पती तोडीवर प्रतिबंधक कायदे त्या ठिकाणी लावावेत किंवा ते घालून द्यावेत. वनविकास योजनांचा विकास करावा, ज्यामुळे मृदेच्या निर्मितीत प्रक्रियेत बाधा येणार नाही व त्याबरोबर शरणक्रियेची तीव्रता किंवा झीज ही सारखी प्रक्रिया कमी होईल. झूम शेती पद्धतीवर प्रतिबंध घालावा, ज्यामुळे शरणक्रिया मर्यादित म्हणजे एकत्र शेती पद्धती जी काय आहे ही एकत्र शेती पद्धती कुठेतरी टाळावी. पुरामुळे होणारी जमिनीची धूप थांबवण्यासाठी एक दीर्घकालीन योजना तयार करावी, जेणेकरून पुरात जमीन वाहून जाऊ नये आणि जमीन वाहून गेल्यामुळे जी काही सुपीकता असते, जी काही उत्पादन क्षमता असते ती कुठेतरी वाहून जाते, ती कुठेतरी कमकुवत बनत जाते. आणि अशा प्रकारे मृदाच्या प्रदूषणाच्या नियंत्रणामध्ये अशा प्रकारच्या उपाययोजना या सर्वात महत्त्वाच्या आहे. आणि याचं काटेकोरपणे जर पालन केलं तर निश्चितपणे आपल्या स्वतःची जी काही शेती असेल या शेतीमध्ये असंख्य सेंद्रिय घटक किंवा घटक द्रव्यांचा वापर करून मातीचं आयुष्य आपणच वाढवू शकतो, मातीची उत्पादन क्षमता आपणच टिकवू शकतो, आपणच संवर्धन करू शकतो. माती ही खूप महत्त्वाची आहे आणि तिचं अनन्यसाधारण महत्त्व या पर्यावरणामध्ये आहे. आणि असंख्य पर्यावरणातले जे काही चक्र आहे हे या मातीवर अवलंबून असतं. आणि म्हणूनच मृदेच्या प्रदूषणात मानवाने जर हे प्रदूषण नियंत्रणात आणलं, त्याच्यावर उपाययोजना कडक केल्या तर मृदेचं प्रदूषण होणार नाही आणि मृदा ही वाचवली जाऊ शकते. अशा प्रकारे मृदा प्रदूषण हा घटक आपला संपलेला आहे. मित्रांनो, आता आपला जो पुढचा जो प्रदूषणाचा प्रकार आहे आणि सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे ध्वनी प्रदूषण, ज्याला साऊंड पोल्युशन असे म्हणतात. मग ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? म्हणजे अक्षरशः 60 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेला ध्वनी हा कानांचे पडदे फाडतो
कानांना इजा पोहोचवतो, परिणामी डोकेदुखी वाढत जाते, मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. 60 डेसिबलचा किंवा त्याच्यावरचा जो काही आवाज आहे हा ध्वनी प्रदूषण म्हटला जातो. अर्थहीन, मूल्यहीन, उपयोगहीन असे विविध प्रकारचे ध्वनीचा आवाज हा फार भयानक आहे आणि याचा परिणाम मोठमोठ्या शहरांमध्ये, मोठमोठ्या नगरांमध्ये, आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा विविध प्रकारचे लग्नकार्य असतील, काही समारंभ असतील, कार्यक्रम असतील तर DJ लावले जातात. यांचा आवाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो. हा आवाज कानाला असह्य होतो आणि कानाचे पडदे फाटले जातात. लहान मुलांवर परिणामी गर्भवती ज्या बाया असतात त्यांच्यावरसुद्धा हा परिणाम होतो. खूप मोठी समस्या ध्वनी प्रदूषणाची ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ध्वनी प्रदूषणाला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून काहीतरी अंमलबजावणी केली गेली पाहिजे. कुठेतरी या आवाजाची तीव्रता ही कमी केली तरच याचा फायदा आजूबाजूच्या लोकांना होईल. तर मित्रांनो, नेमकं ध्वनी प्रदूषणाची व्याख्या काय आहे ती आता आपण बघूया. तर जो काही ध्वनी आहे मित्रांनो, हा ध्वनी जो मानवी सुविधा, स्वास्थ्य आणि गतिशीलतेत हस्तक्षेप करतो किंवा परिणाम करतो त्यास ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ध्वनी जो मानवी सुविधा, स्वास्थ्य आणि गतिशीलतेत हस्तक्षेप करतो किंवा परिणाम करतो त्यास ध्वनी प्रदूषण म्हणतात. मूल्यहीन अथवा अनुपयोगी किंवा अकार्यक्षम असलेला हा ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. सरळ साध्या भाषेत ध्वनी प्रदूषणाची व्याख्या म्हणजे अनावश्यक, असुविधाजनक आणि निरर्थक आवाज. अनावश्यक, असुविधाजनक आणि निरर्थक आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण. ध्वनी आणि आवाज यामध्ये फरक आहे आणि तो फरक आपल्याला याच्यावरूनच समजेल. पुढचं आहे ध्वनी मापन किंवा ध्वनीचं मापन यंत्र. ध्वनी प्रदूषणाचे मापन करण्याचे जे काही यंत्र वापरले जाते किंवा जे काही तंत्र वापरले जाते त्याला आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल असं म्हणतात. डेसिबल अर्थात स्मॉल डी आणि कॅपिटल बी असेही म्हणतात. म्हणजे आवाजाची तीव्रता डेसिबलद्वारे मोजली जाते. डेसिबल माप प्रमाण पेक्षा समप्रमाणात असते. 60 डेसिबल तीव्रतेचा ध्वनी हा 50 डेसिबलच्या ध्वनीपेक्षा 10 पट अधिक तीव्र असतो. म्हणजे 60 डेसिबलपेक्षा जास्त असलेला आवाज हा कानांचे पडदे फाडणारा आवाज असतो. ध्वनीपेक्षा तर 40 डेसिबल ध्वनीपेक्षा 100 पट, तर 30 डेसिबलपेक्षा ध्वनीपेक्षा 1000 पट तीव्रतेची ध्वनी इत्यादी प्रकारचे ध्वनी हे आरोग्याला हानिकारक असतात. आता ध्वनी प्रदूषणास कारणीभूत असलेले घटक किंवा कारणे कोणते स्रोत आहेत, कोणते मार्ग आहेत. वाहतुकीचे साधनं, वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे, मोटारी, गाड्या, ट्रक्स, बस, दुचाकी वाहन आहेत, 4 व्हीलर आहेत, 3 व्हीलर आहेत. यांना बसवलेले हॉर्न्स, त्यांच्या इंजिनचा आवाज, त्यांचा गडगडाट, त्यांचा घणघणाट, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात निघणारा धुरांचा सुद्धा आवाज आहे. तर अशा प्रकारे या वाहतूक साधनांचा फार मोठा वाटा या ध्वनी प्रदूषणामध्ये आहे. कारण दिवसेंदिवस यांची संख्या वाढते म्हणजे ध्वनी प्रदूषणाची पातळीसुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढचं आहे कारखाने. कारखान्यांचा आवाजसुद्धा रात्रंदिवस खणखण निघत असतो, वाढत चाललेला आहे. तो शहरापासून किती दूर असले किंवा जवळ असले तरी हे कारखाने दिवस रात्र चालू असतात आणि रात्री सर्व ठिकाणी शांतता पसरल्यानंतर यांचा आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला येतो आणि त्याच्यामुळेच मानवाच्या आरोग्यावर आणि त्यांच्या कानांवर खूप मोठा परिणाम होत चाललेला आहे. पुढचं आहे मनोरंजनाची साधने. जसे जसे मानव आपल्या दैनंदिन जीवनात मनोरंजनाच्या साधनांचा उपयोग करीत चाललेला आहे तसतसे ध्वनी प्रदूषण वाढत चाललेलं आहे. या मनोरंजनाच्या साधनात रेडिओ, टेप, व्हिडिओ, TV इत्यादी प्रमुख साधने आहेत ज्यामुळे घरात देखील असह्य ध्वनी किंवा गोंगाट बाहेर उत्पन्न होत चाललेला आहे आणि याचा परिणाम त्याच घरात राहणाऱ्या लोकांना होतो आहे आणि शेजारी आणि आसपास राहणाऱ्या समाजाला किंवा त्या लोकांना सुद्धा होत चाललेला आहे. पुढचा जो घटक आहे किंवा ध्वनी प्रदूषणाची जी काही कारणे आहेत ती म्हणजे सामाजिक आणि धार्मिक कार्य. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद, लाऊडस्पीकरद्वारा पूजा अर्चा केली जाते. खूप मोठा त्याचा आवाज असतो म्हणजे तो सगळ्या लोकांना ऐकायला जावं ही मानसिकता या ठिकाणी असते. मग कोणाचे वाढदिवस असेल, कोणाचा समारंभ असेल, कोणाचा कार्यक्रम असेल, कोणाची काही पुण्यतिथी असेल किंवा काही जयंती असेल, अशा प्रकारचे कार्यातून या ठिकाणी अनेक प्रकारचे साऊंड लावले जातात किंवा विविध प्रकारचे DJ लावले जातात. या DJच्या आवाजातून खूप मोठी आवाजाची तीव्रता ही वाढत जाते, ती बाहेर
फेकली जाते आणि परिणामी मानवाच्या आरोग्यावर किंवा लहान मुलांवर परिणाम होत जातो. राजकीयदृष्ट्या अनेक प्रकारच्या प्रचार फेऱ्या असतात किंवा रॅलीज निघतात. त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड्स लावले जातात, टेप रेकॉर्ड्स लावले जातात, माईक लावले जातात, स्पीकर लावले जातात आणि त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज हा बाहेर पडत असतो आणि याचा त्रास सर्वांना किंवा आपल्यालाच होत असतो. नैसर्गिक क्रियातून सुद्धा खूप मोठा आवाज किंवा ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणजे गडाटसह किंवा विजांच्या गडगडांसह पडणारा पाऊस, विजा गडगड यांचा आवाज किती भयानक आहे. चक्रीवादळे किंवा पावसाचा आवाज किंवा पडण्याचा आवाज किंवा सुनामी लाटांचा आवाज, अशा प्रकारच्या भूकंपाचे धक्के, भूकंप, ज्वालामुखीसारख्या क्रिया, या सर्व नैसर्गिक क्रियांचा आवाजसुद्धा कुठे ना कुठे मानवाला त्रास देतो आहे, धोका पोहोचत चालले आहे. पुढचा आहे प्राण्यांचे आवाज. शांत अशा परिसरामध्ये जर कुत्रे भुकत असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी संचार करत असतील किंवा आवाज करत असेल तर तो आवाज खूप मोठा भयानक आहे, भयावह आहे. तो मानव त्या आवाजाला घाबरून कुठेतरी लपला जातो. त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो, त्याच्या आरोग्यावर तर परिणाम होतो, परंतु त्याची मानसिकता खराब होत चाललेली आहे आणि परिणामी या ध्वनीच्या प्रदूषणामुळे लहान मुलंसुद्धा रडतात, मोठ्यांवर त्याचा परिणाम होतो आणि एकंदरीत प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ ही होत चाललेली आहे. ध्वनी प्रदूषणाची जी काही तीव्रता आहे आणि जे काही वर्गीकरण करण्यात येते ते अशा प्रकारे आहे की सलग आवाज, अचानक व एकदम तीव्र आवाज, बॉम्बस्फोट, तोफेचा आवाज, आण्विक युद्ध यांचा आवाज किंवा विविध प्रकारची जी काही युद्ध आहे, युद्धात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचा आवाज, बॉम्ब फेकल्याचा आवाज, स्फोटचा आवाज, सलग व असमान आवाज असणारा आवाज किंवा प्रदूषण, हे असे अधिक घटक आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारे आवाजाची तीव्रता आणि त्यांची उगम स्थानं आपल्याला समजतील. मित्रांनो, ध्वनी प्रदूषणाचे परिणाम, आता हा घटक घेऊया. ध्वनी प्रदूषणाच्या परिणामांवर मी तुम्हाला मागेच बोललो की कशा प्रकारचा परिणाम हा होतो. 60 डेसिबलपेक्षा जास्त आवाज मानवाच्या आरोग्यास हानिकारक आहे, मानव सहन करू शकत नाही. कारण मानवाच्या आरोग्यावर हा आवाज सहन करण्याची ताकद फक्त 30 ते 40 डेसिबलपर्यंत असते. त्याच्या पलीकडे जर त्याने आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे कानाचे पडदे तर फाटले जातील, परंतु तो मनोरुग्ण होऊ शकतो, त्याच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो, तो मानसिक रुग्ण तयार होऊ शकतो. त्याच्या हृदयावर त्या ध्वनीचा आवाज जर पडला तर त्याची हृदयाची स्पंदनं किंवा खूप मोठी वेगाने होऊन त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. छातीवर ताण पडू शकतो. असंख्य आजार किंवा व्याधी या ध्वनीच्या प्रदूषणामुळे निर्माण होतात, त्या तयार होतात. परिणामी मानवाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. विविध प्रकारचे आवाज जे हॉस्पिटलच्या आजूबाजूला आहे किंवा त्या ठिकाणी परिसरात असतात, त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटला होतो, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतो, त्या ठिकाणी आरोग्य सेवकांना होतो. अशा प्रकारे याचा परिणाम सर्व ठिकाणी, सर्वतोपरी, सर्व त्या परिसरात असलेल्या लोकांना, मग ते ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मंडळी असतील किंवा लहान बालके असतील, यांच्यावर होत असतो आणि परिणामी खूप मोठा भयानक परिणाम किंवा दुष्परिणामांना त्यांना सामोरे जावं लागतं. मानवशास्त्रीयदृष्ट्या गोंगाट माणसांमध्ये मानसिक विकृती देखील निर्माण करू शकतो, अशी उदाहरणं शास्त्रज्ञांना आढळून आले. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गोंगाट म्हणजे DJ लावून नाचणे, आवाज करणे, गोंधळ घालणे, मोठमोठ्याने ओरडणे, हा सुद्धा एक प्रकारचा गोंगाट आहे, हा सुद्धा एक आवाज आहे. आणि या आवाजामुळे मानवाच्या आरोग्याच्या प्रकृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिघडत चाललेले आहे आणि तो आजारी पडत चाललेला आहे. अशा प्रकारे आवाज व आवाजाचा परिणाम आणि दुष्परिणाम आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, आता बघूयात की ध्वनी प्रदूषण नियंत्रण व उपाय, म्हणजे या ध्वनीच्या प्रदूषणावर काय नियंत्रण करता येईल, काय उपाययोजना करता येईल ते आता आपण बघूया. मग औद्योगिक जे काही कारखाने आहेत ज्याच्यातून फार मोठा आवाज निघतो किंवा ते आवाज निर्माण करणारे काही कारखाने आहेत, तर हे शहरापासून दूर असावेत आणि हे दिवसाच चालू ठेवावे. रात्री त्याचा आवाज जास्त येत असतो. वाहनांचा तीव्र आवाज देणारे हॉर्न वाजवण्यास बंदी आणावी किंवा ते बसवू देऊ नये, यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. खराब मोटारी किंवा मोटरसायकल इत्यादी वाहनांचा शहरात प्रवेश करू देऊ नये, कारण त्या आवाज खूप मोठा गोंगाट करणारा असतो, कानांचे पडदे फाडणारा असतो. खूप मोठ्या प्रमाणात ट्रक किंवा गाड्या यांचा आवाज न ऐकण्यासारखा असतो. अशी वाहनं गावाच्याच बाहेर रोखली जावी किंवा ते गावाच्या बाहेरूनच ती बाहेर निघावीत. लग्न आणि सणांच्या वेळी फटाके आणि स्पीकर वाजवण्यास बंदी घालावी. बॉम्ब प्रक्षेपणशास्त्र किंवा मिसाईल इतर विस्फोटक पदार्थांच्या उपयोगावर बंदी आणावी. सगळ्याच गोष्टींवर बंदी घालावी आणि त्याची कडक प्रमाणे अंमलबजावणी करावी.
राष्ट्रीय महामार्गांची लांबी व रुंदी वाढवावी जेणेकरून वाहनांची घनता कमी होईल. तीव्र आवाजाच्या ठिकाणी लोकांना ध्वनिरोधक उपकरणांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच कारखान्यांची रचना ध्वनिरोधक करावी. वाहनांच्या तंत्रज्ञानात वापर करून सुधारणा करून ध्वनी कमी करा. म्हणजे आताच्या गाड्यांमध्ये नवीन BS6 नावाचं इंजिन बसवलेलं आहे. मग या इंजिनमुळे आवाजसुद्धा जवळजवळ निघत नाही. गाड्या चालताना सुद्धा जाणवते की गाडी चालू झाली आहे म्हणून असं सुद्धा लक्षात येते. म्हणजे अशा प्रकारचं एक नवीन तंत्रज्ञान सध्या विकसित झालेलं आहे आणि हे तंत्रज्ञान ध्वनी प्रदूषणाला रोखण्यास समर्थ ठरत आहे. ध्वनी प्रदूषणासाठी सर्वप्रथम जनजागृती करून ध्वनी प्रदूषणाच्या भीषण रूपाची ओळख सर्वसामान्य जनतेला होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनजागृती हाच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचा मुख्य भाग आहे. आजच्या युवकांनी प्रदूषणाविरुद्ध आरडाओरड करून शासनास हलविले पाहिजे आणि प्रदूषण हटाव मोहीम सुरू करून त्यात बहुसंख्येने सामील झाले पाहिजे. म्हणजे लोकांचा यात सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि लोकांनीच जनजागृती करून शासनालासुद्धा हा संदेश दिला गेला पाहिजे आणि शासनाला जागरूक ठेवून किंवा त्यांना झोपेतनं उठवून त्यांना सजग केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की आता तरी ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही आळा घाला, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून हे सर्व गोष्टी करू आणि ही परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाऊ शकते. त्याच्यामुळे वेळेच्या आत तुम्ही या गोष्टी कराव्यात असं कार्य आपलं असलं गेलं पाहिजे. आपण जर वेळेवर जागे झालो नाही तर आपणास जगणे अशक्य होईल. याच्यावरून आपल्या लक्षात येईल. वैयक्तिक पातळीवर ध्वनी प्रदूषण रोखण्यास कर्ण आच्छादने आवाज संरक्षण उपकरणे वापरावे. म्हणजे कानात वापरायची यंत्र असतील काही किंवा कर्णयंत्र असतील किंवा काही कापूस असतील किंवा काही वेगवेगळ्या प्रकारची साधने ती वापरावीत जेणेकरून कर्णकर्कश आवाज आपल्याला जाणवणार नाही किंवा तो सहन होणार नाही. परंतु कर्णकर्कश आवाज सहन करण्यासाठी मुळातच तो आवाज निर्माण होऊ नये किंवा त्याच्यावर बंदी घालावी आणि जेणेकरून ध्वनी प्रदूषणास कुठेतरी अटकाव व्हावा आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी 30 डेसिबलपेक्षाही कमी असावी तरच ध्वनी प्रदूषण होणार नाही. ध्वनीचा आवाज हा असह्य असतो आणि तो कानांच्या पडद्याला इजा पोहोचवतो. म्हणूनच अशा प्रकारची बंधनं घालून त्याच्यावर कडक उपाययोजना व निर्णय घेऊन व नियंत्रके वापरून आणि नियंत्रण करून जर ध्वनी प्रदूषण थांबवण्यास आपण समर्थ ठरलो, आपण जर यशस्वी झालो तर यासारखी दुसरी मोठी गोष्ट आपल्यासाठी नाही. मित्रांनो, अशा प्रकारे प्रदूषण हा घटक आणि या प्रदूषणामध्ये जे काही आपण विविध प्रकारचे प्रदूषणाचे जे काही प्रकार घेतले, प्रदूषणाची व्याख्या, प्रदूषणाचे कारणे, प्रदूषणाचे परिणाम, कोणत्या कोणत्या स्वरूपातून कोणत्या स्रोतातून प्रदूषण निर्माण होतं, हवेचे प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे आणि ध्वनी प्रदूषण आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदूषणांची कारणे, परिणाम, उपाययोजना आहे, काय काय करावं लागतं, कशा प्रकारे आपल्याला भूमिका मांडावी लागते, प्रत्येकाचं कार्य या पर्यावरणामध्ये मानवाचं काय आहे हे यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. आपणसुद्धा जागरूक झाला असाल आणि याच प्रकरणाच्या माध्यमातून आपणसुद्धा काही ना काही चांगल्या प्रकारचं समुपदेशन किंवा जनजागृती किंवा जनजागृती किंवा जागरूकता आपणसुद्धा समाजामध्ये निर्माण करू शकता अशी या ठिकाणी मला ग्वाही वाटते आणि असा आत्मविश्वास वाटतो. अशा प्रकारे या पर्यावरण अभ्यास या विषयातील 5वं प्रकरण अर्थात प्रदूषण हे संपलेलं आहे.